नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर माझे नाव आहे प्रदीप। तर आज आपण चाललो आहे देवगड। देवगड हे नेवासा तालुक्यामध्ये आहे व नगर जिल्ह्यात आहे। हे मंदिर नगर जिल्ह्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे, तर त्यामुळे आज मी पण तिथे चाललो आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तसं पाहिलं तर देवगड हे दत्त मंदिरसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे व तिथे किसनगिरी महाराज यांची समाधी आहे व त्याचा विकास भास्करगिरी महाराज यांनी केलेला आहे व खूप सुंदर प्रकारे देवगड हे निर्मळ, स्वच्छ व सुंदर ठेवलेले आहे। देवगडला तुम्ही पुण्यावरून येणार असेल तर पुण्यावरून ते 180 किलोमीटर आहे व अहमदनगरवरून ते 66 किलोमीटर अंतरावर आहे व औरंगाबादवरून ते 55 किलोमीटर अंतरावर आहे व शिर्डीवरून ते 50 किलोमीटर अंतरावर आहे व नेवाशामधून ते 14 किलोमीटर अंतरावर आहे। अशा पद्धतीने आपण देवगडला पोहोचलो आहे व हा मंदिराचा मुख्य प्रमुख द्वार आहे व हा द्वार खूप सुंदर पद्धतीने बनवला गेलेला आहे व पूर्ण अट्रॅक्शन हे मंदिर दरवाजा करून घेतो। मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे व येथे पार्किंगची व्यवस्था ही खूप मोठ्या पद्धतीने केलेली आहे व इकडल्या साईडला 2 व्हीलर पार्क करू शकतो व दुसऱ्या साईडला आपण 4 व्हीलर पार्क करू शकतो व ही पार्किंग विनामूल्य आहे। मंदिराच्या परिसरामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे सर्व प्रकारचे स्टॉल आहे व इथला परिसर खूप सुंदर आहे व खूप स्वच्छता पण आहे इथे। या दरवाजातून आपण मंदिराकडे जाणार आहे व तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता। खूप सुंदर पद्धतीने डेव्हलप केलेला आहे व खूप स्वच्छ पण आहे व समोरच्या साईडला पाहू शकता इथं महाभोजनालयाचे सुद्धा बंदोबस्त केलेला आहे। हा मंदिराचा प्रमुख दरवाजा आहे। मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला पाय पाण्याने धुवा लागतात, त्यासाठी इथं त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे। तर इथे तुम्ही पाय धुवून आतमध्ये जाऊ शकता। मंदिर सकाळी 6:15 ओपन होते व संध्याकाळी 5 वाजता बंद होते। तुम्ही येणार असेल तर या वेळामध्येच तुम्ही मंदिराला दर्शन करू शकता। प्रवेशद्वारामधून प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या मध्यभागी गौ माता यांचा पुतळा आहे व तिन्ही साईडनी 3 मंदिर आहे। समोरच्या साईडला श्री दत्त मंदिर आहे। मंदिराच्या वरती 4 फूट एवढा सुवर्ण कळस आहे। प्रत्येक गुरुवार, एकादश, महाशिवरात्री व किसनगिरी महाराजांची पुण्यतिथी इथे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते।
त्यावेळेस इथे खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला गर्दी पाहायला मिळेल. पण इतर दिवशी गर्दी कमी असते तर तुमचे दत्त दर्शन हे 15 ते 20 मिनिटात होऊन जाते. दत्त दर्शन झाल्यानंतर आम्ही गेलो पंचमुखी सिद्धेश्वर महाराज मंदिरामध्ये. व त्यानंतर गेलो आम्ही सद्गुरू किसनगिरी बाबा समाधी मंदिरामध्ये. वरच्या साईडला मंदिरामध्ये तुम्हाला किसनगिरी महाराजांची मूर्ती व मंदिराच्या मागच्या साईडला मंदिराच्या खाली किसनगिरी महाराजांची समाधी आहे. समाधी मंदिराच्या बाजूलाही किसनगिरी महाराजांच्या वापरात आलेल्या जुन्या गोष्टी सगळ्या इथे जपून ठेवण्यात आलेल्या आहे. ते इथे तुम्ही पाहू शकता. खूप चांगल्या पद्धतीने जपून ठेवलेल्या आहे. सर्व मंदिरांचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या साईडला प्रवरा नदीच्या काठावर आलो. इथं खूप सुंदर पद्धतीने घाट बांधण्यात आलेला आहे व इथं बोटिंगची सुद्धा व्यवस्था आहे. तर इथं पर पर्सन 20 रुपये अशी तिकीट आहे. तर तुम्ही आल्यानंतर इथं नक्की बोटिंग करा. इथं बोटिंग करताना खूप मजा येते. मी सुद्धा इथे आल्यानंतर बोटिंग केली. नदीच्या काठाशी तुम्हाला मासे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. बोटिंग राईड हे 20 ते 25 मिनिटाचे असते व बोट ही पूर्ण नदीमध्ये फिरून येते. त्यामुळे नदीमध्ये बोटिंगमधला अनुभव हा खूप चांगला मिळतो. मंदिराच्या पाठीमागच्या साईडला टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. समोर इथे टॉयलेटची व्यवस्था आहे. इथे तुम्ही फ्रेश होऊ शकता. मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला ज्ञानसागर हा मोठा मंडप पाहायला मिळेल. इथे भोजनाची व भक्तांच्या निवासाची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. देवगडला आल्यानंतर मन प्रसन्न होते ते फक्त मी ऐकले होते, पण इथे आल्यानंतर मी स्वतः अनुभवले. तर तुम्ही पण एकदा देवगडला नक्की भेट द्या. अशा पद्धतीने आमचे देवगड दर्शन झालेलं आहे. तर आम्ही चाललो आहे पाठीमागे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.